आपल्या किचन क्वीनमध्ये आपल्या यूट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते। गणपती बाप्पा घरी असले की रोज प्रसादासाठी नवीन काय बनवायचं हा प्रश्न पडतो। तर म्हणूनच आज आपण खव्याचे 3 प्रकारचे मोदक बघणार आहोत। आंबा मोदक, पान मोदक आणि चॉकलेट मोदक। आता तुम्ही म्हणाल ह्या सीझन मध्ये आंबा कुठून आणायचा? तर आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आमरस वर्षभर कसा टिकवून ठेवायचा ह्याची रेसिपी पाहिली होती। तर आज तोच आमरस वापरून आपण आंबा मोदक बनवणार आहोत। पण सगळ्यांच्याकडेच आमरस असेलच असं नाही, तर अशा लोकांना देखील छोटीशी ट्रिक वापरून आंबा मोदक कसे बनवायचे, मग त्यासाठी आमरस नसेल तरी देखील चालेल, तर ही छोटीशी ट्रिक मी सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करा आणि हो, आपल्या किचन क्वीनला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका बरं। चला तर पटकन सुरुवात करूया। हे आहेत खव्यापासून बनवलेले आंबा मोदक, पान मोदक आणि चॉकलेट मोदक। बनवायला अतिशय सोपी पद्धत, तरी देखील इतके सुबक होतात आणि चवीला तर अप्रतिम बनतात। चला पटकन सुरुवात करूया। एका कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप घेतलं आहे। तूप चांगलं पातळ झालं की ह्याच्यामध्ये आपण 125 ग्रॅम खवा घालायचा। खवा मी रेडीमेड घेतला आहे, तुम्ही घरी बनवलेला खवा वापरला तरी चालेल। खवा कसा बनवायचा ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच। तर आपण ह्याला तुपामध्ये चांगलं परतून घेऊया। खव्यामधलं मॉइश्चर थोडं कमी होईपर्यंत आपण 1-2 मिनटं हा खवा तुपामध्ये चांगला भाजायचा आहे। आणि 2 मिनटातच आपला खवा थोडा पातळ झालेला आहे, तर याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालते। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण अर्धी वाटी अगदी परफेक्ट प्रमाण आहे। त्याचबरोबर आपण जो वर्षभर टिकवून ठेवलेला आमरस होता त्याच्यामधला 4 चमचा आमरस मी ह्याच्यामध्ये घालते। आमरस आपण कसा टिकवून ठेवला होता ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। तर आता आपण हा आमरस देखील खव्यामध्ये चांगला विरघळून घ्यायचा आहे। आमरस जसा विरघळायला लागेल तसा ह्या खव्याला अगदी नॅचरल कलर यायला लागलेला आहे। आणि आता साखर आणि आमरस पूर्णपणे विरघळल्यानंतर हे मिश्रण थोडंसं पातळ वाटतं, पण 1-2 मिनटातच ते छान मिळून येईल। आपल्याकडे जर वर्षभर साठवून ठेवलेला आमरस नसेल तर ह्याच्यामध्ये खाण्याचा केशरी रंग पाव चमचा मिक्स करायचा आणि फ्लेवरसाठी मँगो इसेन्स 3 ते 4 ड्रॉप ह्याच्यामध्ये घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं। तर आता टोटल 3 ते 4 मिनिटच आपलं हे मिश्रण परफेक्ट असं तयार झालेलं आहे। आता हे कढईमध्ये एकसारखं ह्याचा गोळा बनायला लागलेला आहे, ह्याचा अर्थ आपलं हे मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे। तर आपण गॅस बंद करूया आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे गार करून घेऊया। मोदक बनवण्यासाठी मी इथे ह्या प्रकारचा मोदकाचा साचा वापरला आहे, जो मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतो। तर ह्याला आतून मी तुपाचं बोट लावून घेते, म्हणजे मोदक ह्याच्यामध्ये चिकटून राहत नाही। तर सगळ्या मोदक साच्यामध्ये मी तूप लावून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये थोडं थोडं करून हे मिश्रण भरायचं आहे। सुरुवातीला टोकाकडच्या बाजूने भरायचं, म्हणजे मोदकाला छान टोक येते, टोकदार असे बनतात। सगळ्या मोदक पात्रामध्ये हे मिश्रण लावून झालं की दुसऱ्या बाजूने दाबून घ्यायचं आणि वरती एक्स्ट्राचं जे काही मिश्रण असेल ते काढून ह्याला छान मोदकाचा आकार देऊन घ्यायचा। आता आपण हलक्या हाताने ह्याला डिमोल्ड करणार आहोत। हलक्या हाताने ओपन करायचं आणि एक्स्ट्राचं काही मिश्रण ह्याच्यात जर असेल तर ते काढून घ्यायचं आणि हे मोदक आपले तयार झाले। तर 125 ग्रॅम खव्याच्या ह्या प्रमाणामध्ये टोटल 30 ते 32 मोदक आपले बनवून तयार होतात। तर आता आपण पान मोदक बनवायला घेऊया। मी पुन्हा एकदा एका कढईमध्ये 1 चमचाभर साजूक तूप घेतलं, त्याच्यामध्ये आपण उरलेला 125 ग्रॅम खवा वापरणार आहोत। तर हा खवा देखील आपण तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा, म्हणजे त्यातील मॉइश्चर निघून जातं आणि खव्याचा छान फ्लेवर येतो। तर 1-2च मिनटात आपला खवा छान मेल्ट झालेला आहे। आता याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची। साखर देखील विरघळेपर्यंत 1-2 मिनटं आपण हे व्यवस्थित मिक्स करायचं। गॅस आपण मध्यमच ठेवला आहे, जेणेकरून हे खाली लागणार नाही। तर साखर देखील विरघळल्यानंतर हे मिश्रण आपल्याला थोडंसं पातळ झाल्यासारखं वाटेल, पण घाबरण्याची काहीच गरज नाही, हे लवकरच मिळून येतं। ह्याच्यामध्ये फ्लेवरसाठी आपण पान मसाला इसेन्स पाव चमचा घालायचा आहे। त्याचबरोबर ग्रीन कलरचे 4 ते 5 ड्रॉप घालायचे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ह्याला खाऊच्या पानासारखा कलर आणि फ्लेवर देखील येईल।
तुमच्याकडे जर लिक्विड कलर नसेल तर खाण्याचा पावडर कलर देखील तुम्ही वापरू शकता, पण थोडासा कमीच वापरायचा, कारण हे मिश्रण तयार झाल्यानंतर व्यवस्थित शिजल्यानंतर ह्याचा कलर थोडा डार्क होतो. तर आता आपल्याला हे पातळ वाटतं आहे, पण 1-2 मिनटामध्ये हे व्यवस्थित आळून येईल. आणि इथं बघू शकता कलर देखील डार्क झालेला आहे. आपण जे पान मसाला इसेन्स वापरला आहे त्याचा फ्लेवर इतका छान येतोय ना, खूप मस्त सुवास सुटलेला आहे. आणि आता हे आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे. इथे ह्या सगळ्या खव्याचा छान गोळा व्हायला लागला आहे, याचा अर्थ आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. रंग देखील सुरेख आलेला आहे. तर आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून गार करून घेऊया. इथं मी मोदक बनवण्यासाठी जो मगाशी वापरला तोच साचा वापरला. पुन्हा एकदा ह्याला तुपाचं बोट लावून घ्यायचं आणि मागे ज्या पद्धतीनं बनवले होते त्याच पद्धतीने आपण ह्याचे देखील मोदक बनवणार आहोत. सुरुवातीला टोकाकडच्या बाजूने हे मिश्रण भरून घ्यायचं आणि सगळ्या मोदक पात्रामध्ये भरून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने दाबून त्याला मोदकाचा आकार द्यायचा. वरती असलेला एक्स्ट्राचा पार्ट काढून घ्यायचा आणि दाबून त्याला मोदकाचा छान असा आकार द्यायचा. तुपामुळे छान तेलकट असं वाटायला लागलेलं आहे आणि आपण जेव्हा डिमोल्ड करू तेव्हा ते इझिली निघू शकतं. बघू शकता एकसारखे सुबक असे सगळे मोदक आपले तयार झालेत. ह्याला काढून एका प्लेटमध्ये घेऊया आणि उरलेले मोदक देखील ह्याचप्रमाणे बनवून घेऊया. हे देखील एकूण 32 मोदक तयार झालेत. आता आपण चॉकलेट मोदकसाठी पुन्हा एकदा एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घेतला आहे. ह्याच्यामध्ये मी घरी बनवलेला खवा वापरला आहे. इथं मी अर्धा लिटर दूध आटवून त्याचा खवा बनवला होता. आणि विकतच्या खव्यापासून बनवलेले मोदक आणि घरी बनवलेल्या खव्यापासूनचे मोदक हा डिफरन्स दाखवण्यासाठी मी इथं घरी बनवलेला खवा वापरला आहे. खवा कसा बनवायचा हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. खवा घरी बनवलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त मॉइश्चर नव्हतं, त्यामुळे 1 मिनिटभरातच मी ह्याच्यामध्ये साखर घातलेली आहे. आणि हे थोडंसं मिश्रण एकदम सुकं वाटतंय ना, तर याच्यामध्ये आपण 1-2 चमचे किसलेलं चॉकलेट घालायचं. तुमच्याकडे जर चॉकलेट कंपाऊंड नसेल तर तुम्ही डेअरी मिल्क चॉकलेट जरी वापरलात तरी चालेल. मी इथं डार्क चॉकलेट वापरलेलं आहे. तर आता ह्याला छान मिक्स करून घेऊया, म्हणजे साखर आणि चॉकलेट दोन्ही मेल्ट होतं आणि ह्याला नॅचरल फ्लेवर आणि नॅचरल कलर आलेला आहे. तर आता ह्याला देखील व्यवस्थित हलवत राहायचं, म्हणजे तळाशी लागत नाही आणि 1-2च मिनटात हे आळून येतं. ह्याचा छान घट्टसर असा गोळा तयार होतो. तर आता साईडने कडा ह्याच्या सोडायला लागलेला आहे, याचा अर्थ आपलं हे मिश्रण तयार झालं. आता मी गॅस बंद करून ह्याला गार करून घेते आणि पुन्हा एकदा आपण साच्यामध्ये तूप लावून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हे मिश्रण भरून आपण मोदक बनवणार आहोत. सुरुवातीला आधी सांगितल्याप्रमाणेच टोकाच्या साईडने भरायचं, म्हणजे छान टोकदार असे मोदक होतात. आणि दुसऱ्या बाजूने दाबून ह्याचं वरती एक्स्ट्राचं जे काही मिश्रण असेल ते काढून घ्यायचं आणि छान मोदकाचा आकार द्यायचा. तर आता आपण सगळे मोदक भरून झालेत. आता याला डिमोल्ड करूया. आणि इथं बघू शकता एकदम नॅचरल कलर आलेला आहे. चॉकलेट फ्लेवर आणि चॉकलेटचा कलर, अतिशय सुबक असे मोदक आपले तयार झालेत. ह्याला देखील आपण काढून घेऊया आणि उरलेले बाकीचे मोदक देखील ह्याच पद्धतीने आपण बनवून घेऊया. आणि हे आपले तयार झालेले आहेत खव्याचे आंबा मोदक, पान मोदक आणि चॉकलेट मोदक. आहे ना सोपी पद्धत? तर अशा प्रकारे तुम्ही देखील गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आंबा मोदक, पान मोदक आणि चॉकलेट मोदक नक्की ट्राय करा आणि कसे झालेत मला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.